बेलाची नागिन इतका फालतू जोक मारतो ना माझा नवरा, मला हसू पण येत नाही. शी अब क्या होगा बेटा. बोलू नको. वेलकम टू द ब्लॉग विथ मोनाली. माझ्या घरी माझे दीर आलेले आहे. त्यांना जायचं होतं त्यांच्या घरी, म्हणून आमचं जेवायचा प्लॅन मागे पुढे चालला आहे. बघू त्यांचा मूड काय आहे दोघांचा. दादा जेवायचं सांगा ना, काय करायचंय? काय बनवायचं? घरी बनवायचं? हा मग तुम्ही बनवणार की बाहेर जायचं? बाहेर बघा तुमच्या सांगा ना काय करायचं. ना तुमच्या बरं मी त्यांना विचार. अरे टी शर्ट घाल, केव्हाच आलाय तसाच पडलाय, लाज वाटते का तुला? काय करायचं जेवायचं? अरे कपडे तर घालू दे. नाही तू असाच बिना कपड्याचाच राहा घरात. पण लोकांना कळू दे ना तुझं फुल पॅक. 6 पॅक नाहीये, फुल पॅक आहे. सगळ्यांना फुल पॅकच असतात घरातल्यांना. मी मुलाचं काय ऐकते माहितीये? मला जिम लावायची आहे. लावायचा पत्ता नाहीये. बोल काय झालं? जेवायचं काय करायचंय? जेवण मग तू बनवणार आहे? तू आहे की? अरे थोड्या वेळापूर्वी काय डिस्कशन चाललेलं आपलं कशाबद्दल? करामती हाय यांनी सुचवलं की जेवणाला बाहेर जायचं की घरी जायचं, म्हणून आम्ही दोघं कन्फ्युज झालो. नाहीतर आमच्या दोघांचं आधीच डिसाईड झालं होतं की घरी जेवण बनवायचं, पण काय बनवायचं हे डिसाईड नव्हतं. शहाणा आता पलटी मारतोय. तुला कधी काही आठवतं का यार? हा नेहमी असाच करतो. काय झालं बोल. अरे आताच तुमच्या दोघांचं चाललेलं ना, काय जेवायचं काय करायचं. मी ब्लॉग बनवायला घेतलेला की आता तू सगळं विसरला. काय करायचं तुम्ही दोघं डिसाईड करा कुठं जायचंय किंवा घरी बनवायचंय आणि ठरवा. माझं असं काय म्हणणं नाही, घरी पण चालेल बाहेर पण चालेल. तू सांगितलं तर काय होणार आहे? काय मला खायचं आता, माझ्याला आलेले तोंड. मला बाहेरचं नाही जमणार खायला, तिखट लागते मला खूप. मग बाहेरचा प्लॅन केला तू काहीच खाणार नाही आमच्यासोबत? खाईल ना. मग कसं म्हणतो मी काहीच सांग ना चल ना, बोल ना. किती पाणी टाकावं लागतं याला? आम्ही दोघं ठरवायचं का? मग आम्ही दोघंच ठरवतो. ओ चला सांगा. ते बोलताय तुम्ही दोघं मिळून डिसाईड करा काय करायचं का? हा ठरवा काय करायचं. तुम्ही सांगा ना. जेवणाला एवढा वेळ कोण लावतं यार? तुम्ही सगळ्यांचं तेच चाललंय. तुम्ही सांगा. सांगा तुम्ही आंबा करू. आपण एक काम करू, आपण चिट्स करू आणि त्यावर ठरू जेवणाचं काय करायचंय. हा ठीक आहे. माझं तर म्हणणं आहे तुम्ही दोघांनी मिळून कुकिंग करा, आपण ब्लॉग बनवू. त्यांचं म्हणणं आहे घरी मी बनव किंवा बाहेर जाऊ. तुमचं तर काहीच म्हणणं नाहीये. ठीक आहे ओके. तर मी आता चिट्स बनवणार आहे. एक तर सायंकाळची वेळ आहे, मला एवढी भूक लागली आहे. हे दोघं नुसते मचमच करताय माझ्या मागे. अक्षू ऐक ना, ऐक तरी. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही दोघांनी मिळून कुकिंग चॅलेंज करायचं घरात. नाही ना? हा तर हा इंटरेस्टेड नाहीये कुकिंग चॅलेंज करायला, म्हणून मी आता 3 चिट्स करणार आहे. त्यात एक तुमचं कुकिंग चॅलेंज आहे, दादाचं म्हणणं आहे आपलं जे डिसाईड होईल ते, आणि एक ऑप्शन धरू बाहेरचं. तिन्हीपैकी एक जी चिट्स निघेल ते करायचं आपण. 3 ऑप्शन करायचे. कसले? एक त्याचा ऑप्शन आहे, ठीक आहे, बाहेर जायचं. 2 ऑप्शन. नाही त्याचा ऑप्शन नाही बाहेर जायचं. शट अप. त्यांचं ऑप्शन काय आहे की तुमच्या दोघांनुसार कसंही मला चालेल. तुमचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे? जसं तू काय म्हटलीस काय? कुकिंग चॅलेंज मध्ये जर बाहेर नाही जायचं तर एक चिटवर माझं लिहिलेलं असणार, अक्षय कुकिंग करणार चॅलेंज. हो मी जी स्क्रिप्ट लिहिली ती. त्याच्यावर लिहायचं की रोहिणी कुक करणार घरीच. आणि थर्ड ऑप्शन असेल बाहेर जायचं. ओके. आणि जे चिट्स मध्ये निघेल तसं करायचं. चालेल? आणि जर पालटायचं नाही, गेल्या वेळेस पहिले आलेली चीट परत दुसऱ्यांदा टाकली असतो, त्यानंतर माझ्या नाही लक्षात येते. डील डन झालेली आहे. जी चिट्स निघेल ते मानावं लागेल. आता बघू काय निघतं. मी चिट्स बनवून घेते. नो चिटिंग. रेस्टॉरंट फर्स्ट. सेकंड चिट इज कुक चॅलेंज अक्षय अँड महेश. आणि थर्ड कुक विथ मी.
अशा 3 चिठ्ठ्या केल्या आहे, नो चिटिंग. आणि बघू आता काय होतं, दाखवते मी तुम्हाला. ओ मोबाईलवर ठेवा, चला. बोला. मी चीट्स केल्या आहे. चीट्स मीच उचलणार की तुम्ही? प्लीज ना यार, माझा पहिला मान. मी तुमच्या घरची लक्ष्मी आहे ना. असला तरी असं थोडी असतं. दाखवा आधी, मग मी हे घे. पण यार मी दे ना. मी तुला व्हिडिओ दाखवते, तर माझ्यावर विश्वास नाही अक्षय. अजिबात नाही. असं असतं. बिलकुल नाही. आरले खतरनाक आहे. काय खतरनाक आहे, मी काय चिटिंग करणार चिठ्ठ्या आहे? दाखव ना हातात. घे बघ, शहाणा. जरा ट्रस्ट नाहीये. लग्न का केलं मग तू? ट्रस्ट नाहीये तुला माझ्यावर तर? ह्या गोष्टी तर नाही बिलकुल. तुमचं काय म्हणणं आहे दादा? आपल्याला काय तू? मी 3 चिठ्ठ्या केल्या. एक रेस्टॉरंट, एक कुक विथ मी आणि आमच्या दोघांचं हो चॅलेंज आहे तुम्हाला. काय कसं कुकिंग चॅलेंज आहे तुम्हाला दोघाला आता. 3 आहे. एक मी काय मी स्वतः कुकिंग करणार, एक हा ऑप्शन. सेकंड रेस्टॉरंटला जायचं, नाही तर थर्ड तुम्ही दोघांनी मिळून बनवायचं आणि मला सुट्टी द्यायची जेवणाला. नाही ना, ते चेक करताय. तुम्ही पण करा, तुम्हाला पण ट्रस्ट नाहीये माझ्यावरशी. मला राहायचंच नाही या घरात आता. शहाणा. पचका करतो नुसता. आता तू चिट्स नाही उचलणार, तू फोल्ड करतोय म्हणल्यावर महेश दादा चिट्स उचलेल. बस विषय संपला. मी उधळणार. मला तुझ्यावर विश्वास नाहीये. तू कसा करतोस माझ्यासोबत? नशीब. नाही मी नाही बघितलं. कुक विथ मी. अब क्या होगा बेटा? चलो अरे कामाला लाग. यार तुम्ही खरं सांगा, दोघांनी काय शाळा केली मला माहितीये. आता समोर समोर झालं तुझ्या सगळं. आता इथंच मी उडवले सुद्धा तू वर. शेवटी तू त्यांचाच भाऊ निघाला ना. मधलं घेतलं म्हणलं, सेंटर मधलं चांगलं असतं, पण ते आलं मग बरोबर कुक विथ मी. हमको का पागल समजे? तुम्ही बघितलंय ना. मग मी बघितलंय. मी उचलली का चीट? नाही उचलली. तुम्ही त्याला सांगितलंय ना मी काहीच इशारा. नाही सांगितलं. यार मला तुमच्या कामाला सोबत लागायचं. कुक विथ मी. चला चला उठा. तुम्ही मला एक दिवस सुट्टी नाही देणार दोघं? यार जाऊ द्या मग, माझा मूडच गेलाय आता व्लॉगचा. आता म्हणले चला बाहेर चला बाहेर. दरवेळेस गेल्या वेळेस पण हीच चुकली. हा ना? आणि परत मला म्हणते नाही, म्हणजे तिचं निघलं का नाही म्हणायचं, डायरेक्ट लगेच गुमळा. यार अक्षय नाही ना, समजून घे ना मला. नाही पाप तेवढी करायची नाहीत, त्यामुळे असं होतं. जास्त पाप केल्यावर यार असं थोडी असतं. आमच्यासारखी पुण्य करायची थोडीफार. हा शहाणा ना, नेहमी असंच करतो माझ्यासोबत. द्या त्यांना. काय करू मी? काय ठेवा तुमच्याकडेच. कुक विथ मी निघालंय. एक काम कर, काय? हे असं इथं लाव, चिटकव आणि फिर. कुक विथ मी. चला दादा, आपलं काम वाचलं. चला कामाला काम वाढलं. तुम्ही दोघं असं करणार? कामाला लागा. थोडी तर दया खा यार माझ्यावर प्लीज ना. मला खरंच कंटाळा आलाय. मला वाटलं तुम्ही निघणार किंवा बाहेर जाण्याचा ऑप्शन जाणार, पण दोन्ही नाही निघालंय. बाया उठ पहाड घ्यायचे. तुम्ही हसताय काय वय दादा? गेम होणार होता, त्याच्यावर झाला. तुला सगळं खिचडी भात जिंदाबाद. आपल्याला तेवढंच येतं. पापड तळायचे, लोणचं, संपला विषय. मग चल ना बनव, जाऊ दे खिचडी भात चालेल मला. बाहेर पाऊस आहे का? नाहीये. जाऊ बाहेर नाही त्याच्यावर. खरंच? काय माझा भाऊ आलाय, ओ जावा तर लागेल कुठेतरी. आता तो खायला नाही घालत घरात, तर काय करू आता? तू जर बनवलं असतं काहीतरी गोड धोड छान छान. तुम्हाला घरचं खायचंय? काय ना आपलं तसं. दोन्ही पण. काय का? माझा देर बघा किती समजदार आहे, आणि माझा नवरा बघू नाही. घरात राहायची मी गेल्यावर. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? नाही तर मग दादा म्हणला असता इथेच बनवा. आता मी जाणार आहे उद्या, म्हणून दादा म्हणतोय हॉटेलमध्ये चला. आता उद्या दादाला मार खावा लागेल. शेवटी भाऊ भाऊ झालेच नाही एकत्र, मला केलं वेगळं. चला बाहेरच जाऊ. यस, प्लॅन सक्सेसफुल. मी विनर झाले, बाहेरच जायचं ठरलं. चला शेवटी माझ्याच मनाचं झालंय. आता आमचं डिसाईड करणं चालू आहे जेवणाला कुठे जायचं. कुठे जायचं? तुम्हाला
तुम्ही प्युअर व्हेज आहे ना दादा? मग आम्ही सगळे प्युअर वेज हा तेवढी मीच एकटी माणसं खाणारी आहे. आहे खाणार गप्पा बस, सांग कुठे जायचं. तुम्हाला काय स्पेशल खाऊ वाटत तुम्ही ते सांगा. काही पण यार हे दादा किती कॉमन आन्सर देतात. तुम्ही ठरवा काही पण, सगळं असंच असतं यांचं. तुम्ही उगाच एवढे झाले का? तुम्हाला खाऊ वाटतं म्हणून झाले ना. सांगा काय चला. सांगू दादा आता शेंगोळ्या खायच्या मला. शेंगुळे हॉटेलमध्ये शेंगुळे बिंगुळे काही भेटत नाही. मोबाईल ठेवा आणि सांगा चला. खाऊ एखादी भाजी घेऊ, चपाती घेऊ. हे तर डाळ भात खाणारे यांचं तोंड आलेलं आहे. हा तेच ना, मी तेच काय सांगते तुम्हाला. हे डाळ भात खाणारे यांचं तोंड आलेलं आहे. खाणारे आपण दोघंच आहे. मग काय मला तर नॉनव्हेजच आवडतं, पण तुम्ही व्हेज खाणार म्हणून मी पण व्हेज खाईन. त्यामुळे तुम्ही सांगा आज आज तुमच्या मनावर. आज वार पण शुक्रवार. येस. तुला खायची का बिर्याणी? कोणाला? मला नाही, मला बिर्याणी नाही खायची आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या 2 महिन्यापूर्वीपासून मला मॅकडॉनल्ड्सचा चिकन बर्गर अजून खाऊ घालतोय माझा नवरा. इकडे इकडे बघ. आम्ही बरोबर काय व्हेजिटेरियन लोक खात नसतात. मग मला खाऊ घालायला काय त्रास आहे? बिर्याणी खाऊ घालू शकतो. तरी ते पाप आम्हाला लागणार आहे, त्यामुळे आम्ही खायला पण घालत नाही, बिर्याणी खाऊ घालायला पाप नाही लागत त्यांना. पण घेत नाही. संपला विषय. शहाण्या चल, बिर्याणी खाऊ घालतो आणि मॅकडॉनल्ड्सचा बर्गर खाऊ नाही घालत आहे. आज लास्ट टाइम काय घोटाळा झाला व्हेज मॅकडॉनल्ड? बिर्याणी म्हटलं मी. गप्पा बस. किती 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 छान पलटी मारतो. वाव व्हेज बिर्याणी दिली असती इथं. यार, असं असतं का? लास्ट टाइम काय घोटाळा झाला, आम्ही फ्रोझनला गेलो, मला चिकन बर्गर खायचा होता आणि तिने चुकून व्हेज बर्गर दिला. दादा तर तर हा माझा गोंधळा नवरा मला तिथं म्हणला पण नाही की चल जाऊ दे मी व्हेज खातो, तुला दुसरं नॉनव्हेज घेऊन देतो. इतका तर कंजूस आहे हा. कंजूस. हो, मक्खी ज्यूस. कंजूस बाबा कंजूस. हिच्या पुढं कंजूस राहिलं ना त्याला लाईनीवर राहतील, नाही तर लगेच अशी फापलत चालतील. काय फापलले कळेल का मला? तेच ना. एक येत काही घेणं नाही राहत मग, त्यामुळं आधीच व्यसन धरून ठेवावं लागते. सुन रहे हो, समझ रहे हो तुम. येस We are ready. मध्येच फोन करतो आता आम्ही झालं. यांचं तर कधीच आवडत नाही वेळेवर. मी मुलगी असून पहिला आवडते. हे लोक बघा किती टाइम लावताय. भूक लागली मला. आवरा रे लवकर चला. भूक ना मग भूक लागल्यावर भूकत असतात. इतका फालतू जोक मारतो ना माझा नवरा, मला हसू पण येत नाही. शी. ही आमची प्लेस ठरली आणि आम्ही ओम साई प्युअर व्हेजला आलो. मेन कोर्स डिसाईड करणं चालू आहे आता. हे लोक ना खूप वेळ लावतात. लग्न झाल्यावर जे बोलत नाही ना ते सुद्धा बोलतात. जसे की आमचे बोलायला लागले असतात तर मग मी काय म्हणतो, आता मी तुला रोज हाणणारे असा फटका मारणारे एका ठिकाणी, कधी ना कधी असं करशीलच ना. त्यातलं हा इम्पॅक्ट राहतो की बाबा रोज बोलण्यापेक्षा आपण पण एखादं प्रत्युत्तर देऊ शकतो. माणूस ॲडव्हान्स होतच म्हणतात. लग्न झालं दादा थोडा कधी झालं नाही नाही, लोक शांत नाही होत, लोक फ्री होतात. ओ रिअली, ओ रिअली. दादाची नवीन कन्सेप्ट इधर इधर तो देखो. लग्नाच्या मी शोरूम ऑर्डर केलेलं होतं माया सस्त्या गुलाबासाठी. ते मग प्लास्टिक तुला काय वाटतं हे देईल? अपेक्षा कोणा म्हणतो चॅलेंज होता. कसलं? त्याचा वाऊंड पक्का वापर म्हणायचा न थांबा रेग्युलर प्लीज प्लीज प्लीज. कच्चा वापर पक्का वापर, कच्चा वापर आणि पक्का वापर, कच्चा वापर पक्का वापर, कच्चा वापर पक्का वापर. अरे बरोबर आहे. कच्चा वापर पक्का वापर, कच्चा वापर पक्का वापर, कच्चा वापर पक्का वापर. Oh my God. Well done. ये दिखने में तो बहुत अच्छी लग रही है, अभी खाने में देखते हैं. पचका झालाय जेवणाचा सगळा. लाईटच गेली हॉटेलची. तुमचं काही रिॲक्शन? भगवान भी मेरे साथ है. नाही तर भांडे मला कसं झाडू पडलं भांडे धुवून सगळं.
यार तू जर कंबर असला बरं बा पैसे द्या. एक नंबरचा कंजूस माणूस आहे. ही देणार होती आणि झाली असती तरी या मुली कधी आपल्याला काढून तीनदा तीनदा कॅन्सल झालं. देणार. एक नंबर डिनर एक डिनर. तुमची काही टिप्पणी नाही होणार का यात? असं झालंय तो त्याच्यामुळं तरी सुद्धा किती बोलतो? किती 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 तोंड आलंय का? या तोंड आल्यामुळेच बोलते असं माझं म्हणणं आहे. एका तोंडाने मी कंटाळले होते, देवानी अजून एक तोंड पाठवलंय. अरे आम्ही कंटाळले, आम्ही नाही कंटाळलं, आमचे कान कंटाळले. हो का? चुका काढून काढून आमच्या. काय रिॲक्शन? हो काय कोणती रिॲक्शन होती? रिॲक्शन तरी चांगली द्यायचं जरा. हो का? असं हो का देते तसं नाही झालं ते दादा. हो का बर आहे ना. हा केसमध्ये मोडमध्ये. माझ्यामुळे नाही, महेश दादामुळे पण. अरे महेश दादामुळे थांबली, माझ्यामुळे. दादा एवढं तुम्हाला छान डिनर केलंय, मग आता एक छोटस गाणं. काय म्हणू सांगा नंतर करा ना. नाही लगेच. अरे लगेच अरे खाऊन मूड सगळ्यांचा फ्रेश आहे. हे जर तुम्ही छान गाणं म्हणलेत मी तुम्हाला रबडी देईन. रबडी. किती पाणी द्यावं लागतं या माणसाला. अरे तुम्ही खरंच ठेवलंय माझ्यावर. तुझी माझी मंजिल. दादा म्हणते दादाकडे फिरवा. दादा एक दादा नाही सॉरी नवरोबा. माझ्यासाठी तू अरे माझा दिल. माझे कान फाटील रे नको. इसको बोल रहे कुछ. मार खाएगी बे. कैमरा था. तेरे भाई को बोल तू ऐसे, मेरे को मत बोल. कब से कैमरा लेके बैठी हूँ मैं. अरे थोडं बोला काहीतरी तुम्ही मला लई केलं रे. काय केलं रे? अरे म्युझिक गाण्याला सायलेंट वातावरण लागतं. विचारा कुठला इतके घाबरले. कमी करा लई नको पडू. काय क्या अजित सिंग वगैरे पण निघाले तू. तुझ्या नादात मी फक्त कॅमेरा ऑन केलाय. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझिया स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना, माझी होशील ना, माझी होशील ना. लवकरच तुमची काय होते लिरिक्स काय होते? माझी होशील ना. राईट. लवकरच यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. ते माझी येस बरी ना. जमलं. आता आता माझा नवरा गाईल माझ्यासाठी. चल चल नवरोबा गा. मी पहावे तुम्ही साल तू ते म्हण. नाही नाही एवढं आम्हाला हार्ड लिरिक्स नाही येणार. अरे तू म्हण. बेलेची नागिन एक तर असं छान गाणं वहिनीला डेडिकेट कर. चल काय करायचं? तुम्ही पाहावे तू दिसावे. नाही, हा. नाही. एक मिनिट. कोणतं पण नाही. तुम्ही सांगू शकता. चल. हा. तुम्हाला बॉलिवूडचं कोणतं पण नाही गाणार. तुझे देखा कर ना. चालू कोणतं पण चालू कर. तेरी शापा पत्र आणला होता. मला नाही माहिती. अहो हिंट द्या त्याला सुचायचं नाही. दमला. चल. जातोय ना. गायलं ना ते गाणं. मला आवाज ते गाणं. याचं काय म्हणणं मी बिळाची नागिन आहे का? दादा गाणं तर म्हणलं ना तू पण. आता मग? जर एखादा माणूस जर ऍक्सेप्टच करत असेल मी नागिन. अरे वहिनी बोला. जा तिकडे. फालतू बनवलं एकदम. परत तू करून दाखव मग मी. नाही. जवळ दादा गाणं नाही गात तवर वहिनी दादाच्यात बोलणार नाही. बरोबर. चला दादाला चॅलेंज. दादानी गाणं गायचं. See? दादा
फेसबुक बघतोय. दादा लवकर, मला वाटलं लिरिक्स शोधतोय तो. अनरोमॅन्टिक नवरा. अरे ब्लॉग बघणाऱ्यांना वाटत असेल माझा नवरा खूप छान आहे, खूप रोमॅन्टिक आहे, पण असा आहे माझा पांचट नवरा. अरे रे रे. दादा इज्जत गेली, आता तू काहीतरी कर. तो म्हणच गाणं. काही नाही. दादा लवकर, आता मानायचंच नाही. टाइम निघून चाललाय. जाऊ दे मला. काय? बस, तिकडं बघ. माझा गोंधळा नवरा माझ्यासाठी गाणं गाणार. हो की नाही? चल का गाणं यार. बघ यार मला तू किती- आ ना, मला येत आता. तू माझ्याकडे गाणं नाही होऊ शकत. गाडी तर मी तुला जीने ती खुशी देईन. हे फक्त लग्नापूर्वीच असतं. हो. दादा तू असं म्हणला एकदा ना. पेपर पास झाल्या माणूस परत पेपर देत नसतो. आयुष शकतात. मला बोलायचं दादा? नाही. फुटते का? बोलू नको, गाणं गा. काहीच नाही. दादा, बघा वहिनीची reaction. मी तुम्हाला रबडी खाऊ घालेन. हे ओके. मसाला होता तिकडे. दादा रबडी नाही खायची का तुला? काय आता एवढी नको मला, त्याची पण इच्छा नाही असायची. टिंग टिंग टिंग. स्वीट थोडस. हो अरे दोनच दादा, दोनच लाईन म्हण. You want? Please ना. आपण? Please, please, please. नको मला. Please ना. तू माझ्यासाठी- काहीतरी पराक्रम केलेला असणार त्यात. काहीच नाही. अरे काहीच नाही रे दादा, काय रे तू. Please. माझ्यासाठी एक आज तर फुट- दादा, खाऊ दे. खा का? मला हा, yes. अरे रे. अगं बाई गं. छान आहे ना? तुम्ही गाणार आहे की नाही? दादा लवकर लवकर. घ्यायचं पण नाही. यार